तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी विश्वाच्या या नवीन पर्वात आपले मनापासून स्वागत. शेती हा केवळ मातीत राबण्याचा खेळ नसून तो निसर्ग आणि विज्ञानाच्या अचूक मेलापाचा व्यवसाय आहे. आज आपण गव्हाच्या पिकाबद्दल अशा एका संवेदनशील टप्प्याविषयी चर्चा करणार आहोत, जो टप्पा तुमच्या संपूर्ण हंगामाची दिशा ठरवतो. तुम्ही कधी विचार केला आहे का, की एकाच गावात एकाच प्रकारची जमीन आणि एकाच वेळी पेरणी असूनही एका शेतकऱ्याला एकरी 13 ते 15 क्विंटल उत्पादन मिळते, तर त्याच्याच बांधाला लागून असलेल्या दुसऱ्या शेतकऱ्याला 15 ते 20 क्विंटलचा बंपर उतारा मिळतो. हा फरक बियाणांचा असतो का? तर काही अंशी हो, पण त्याहूनही महत्त्वाचा फरक असतो तो म्हणजे टायमिंग आणि व्यवस्थापनाचा. गव्हाच्या पिकाचे भवितव्य हे पेरणीनंतरच्या पहिल्या 20 ते 25 दिवसातच ठरत असते. हे दिवस म्हणजे पिकाचा पाया रचण्याचे दिवस असतात. जर पायाच ठिसूळ राहिला तर त्यावर उत्पन्नाची इमारत कशी उभा राहू शकेल? अनेक शेतकरी बांधव महागडे बियाणे आणतात, रात्रंदिवस मेहनत करतात, पण पहिल्या पाण्याच्या वेळी खताचे गणित चुकवतात. परिणामी पिकाची वाढ खुंटणे, फुटवे कमी येणे किंवा पाने पिवळे पडणे अशा समस्यांना सामोरे जावे लागते. आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी एका मार्गदर्शकाचे काम करेल. आज आपण कृषी तज्ज्ञांनी आणि प्रगतशील शेतकऱ्यांनी सिद्ध केलेला असा बॅलन्स्ड न्यूट्रिशनचा फॉर्म्युला पाहणार आहोत, ज्यामध्ये युरिया, झिंक आणि ह्युमिक ॲसिडचा असा वापर केला जातो, ज्यामुळे गव्हाला इतके फुटवे येतील की जमिनीत पाय ठेवायलाही जागा उरणार नाही. चला तर मग गव्हाच्या पहिल्या पाण्याचे आणि खत व्यवस्थापनाचे शास्त्रोक्त गणित समजून घेऊया. विषयाच्या गाभ्याशी जाण्यापूर्वी आपल्याला गव्हाच्या वाढीची ही विशिष्ट अवस्था समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. साधारणपणे पेरणीनंतर 21 ते 25 दिवसांचा जो काळ असतो त्याला कृषी विज्ञानाच्या भाषेत क्राऊन रूट इनिशिएशन म्हणजेच शेअर स्टेज किंवा मुकुटमुळे फुटण्याची अवस्था म्हटली जाते. आता ही अवस्था इतकी महत्त्वाची का आहे? जेव्हा आपण जमिनीत गव्हाचे बी पेरतो तेव्हा सुरुवातीचे 20 दिवस ते बी स्वतःच्या आत साठवलेल्या अन्नावर जगत असते आणि तात्पुरत्या मुळाच्या आधारे तग धरून असते. पण साधारण 21व्या दिवशी त्या बियाणातील अन्नसाठा संपतो. नेमका याच वेळी निसर्ग एक चमत्कार करतो. जमिनीच्या वरच्या थरातून जिथे खोड आणि जमीन मिळते तिथून नवीन पांढऱ्या आणि कायमस्वरूपी मुळांचा गुच्छ फुटायला सुरुवात होतो. यालाच क्राऊन रूट्स म्हणतात. ही मुळे म्हणजे भविष्यात तुमच्या पिकाला अन्न पुरवणारी पाईपलाईन आहे. जर या काळात पिकाला पाण्याचा ताण पडला किंवा अन्नद्रव्याची कमतरता भासली तर या मुळांची वाढ नीट होत नाही आणि एकदा का ही मुळे कमजोर राहिली तर तुम्ही पुढे कितीही टॉनिक वापरा, कितीही फवारा मारा किंवा खताची पोते होता, झालेले नुकसान भरून निघत नाही. शास्त्रज्ञांच्या मते जर CRI स्टेजला व्यवस्थापन चुकले तर उत्पादनात 30 ते 40% घट येऊ शकते. त्यामुळे या अवस्थेत पिकाला नायट्रोजन, झिंक आणि कार्बनचा पुरवठा करणे हे कोणत्याही टॉनिकपेक्षा जास्त गरजेचे असते. आता आपण त्या मुख्य फॉर्म्युल्याकडे वळूया, ज्याने क्रांती घडवून आणली आहे. या अवस्थेत आपल्याला 3 प्रमुख घटकांचा मेळ घालायचा आहे. पहिला घटक आहे युरिया म्हणजे नायट्रोजन. पहिल्या पाण्याच्या वेळी एकरी 40 ते 45 किलो किंवा साधारण एक बॅग युरिया देणे अनिवार्य आहे. युरियाचे मुख्य काम म्हणजे पिकाला व्हेजिटेटिव्ह ग्रोथ म्हणजेच शाखीय वाढ देणे आहे. यामुळे पानांमध्ये क्लोरोफिल म्हणजे हरितद्रव्य तयार होते, ज्यामुळे पानं सूर्यप्रकाश शोषून अन्न तयार करतात. पण इथंच एक मेक आहे. अनेक संशोधनामधून हे सिद्ध झालं आहे की आपण जो युरिया टाकतो त्यातील केवळ 30 ते 40% युरियाच पिकाला लागू होतो. बाकीची युरिया एकतर हवेत उडून जातो किंवा पाण्याच्या प्रवाहाने जमिनीत खोलवर वाहून जातो. त्यालाच आपण लिचिंग म्हणतो. ही नासाडी थांबवण्यासाठी आणि युरियाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आपल्याला त्याला इतर 2 सोबती द्यावे लागतात. दुसरा आणि सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे झिंक. महाराष्ट्रातील आणि एकूणच भारतातील जमिनीत झिंक या सूक्ष्म अन्नद्रव्याची प्रचंड कमतरता निर्माण झाली आहे. विशेषतः जिथे भात, गहू किंवा सोयाबीन, गहू, मका अशी पिके असतात. झिंक हे केवळ खत नाही तर ते पिकाच्या शरीरात ऑक्सिन नावाचे संप्रेरक तयार करण्यास मदत करते. ऑक्सिन हे तेच हार्मोन आहे जे पिकांना उंची आणि मुख्य म्हणजे फुटवे वाढवण्यासाठी जबाबदार असते. जर तुम्ही फक्त युरिया टाकला आणि झिंक दिले नाही तर पीक उंच वाढेल, पण त्याला फुटवे येणार नाहीत आणि खोड कमकुवत राहून पिकं लोळण्याची शक्यता वाढेल. त्यामुळे पहिल्या पाण्याच्या वेळी एकरी 5 ते 6 किलो झिंक सल्फेट 33% किंवा जर तुम्ही 21% वाले झिंक वापरत असाल तर 10 किलो वापरणे अत्यंत गरजेचे आहे. झिंक सल्फेटमुळे पिकाला झिंक सोबत सल्फरही मिळते, जे बुरशीनाशकाचे काम करते आणि पिकाला रोगांपासून वाचवते. आता या समीकरणातील तिसरा आणि बहुधा सर्वात दुर्लक्षित पण गेम चेंजर घटक म्हणजे ह्युमिक ॲसिड. आता ह्युमिक ॲसिड हे खत नाही तर ते एक सॉइल कंडिशनर आहे. अनेकदा शेतकरी विचारतात की खत असताना हे का टाकायचे? तर याचे उत्तर विज्ञानात दडलेले आहे. आपल्या जमिनीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चालले आहे.
ज्यामुळे जमीन कडक होत आहे. ह्युमिक ॲसिड जमिनीत गेल्यावर मातीची कण मोकळे करते, ज्यामुळे जमिनीत हवा खेळती राहते. पण त्याचे सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे मुळांचा विकास. जसे आपण मगाशी पाहिले की CRI स्टेजला मुळांची वाढ होणे गरजेचे आहे, तिथे ह्युमिक ॲसिड पांढऱ्या मुळांची संख्या कित्येक पटीने वाढवते. जितकी जास्त पांढरी मुळे तितके जास्त अन्न पीक उचलते. शिवाय जमिनीत अनेकदा फॉस्फरस, पोटॅश आणि इतर सूक्ष्म अन्नद्रव्ये फिक्स होऊन पडलेले असतात, जी पिकाला घेता येत नाहीत. ह्युमिक ॲसिड या पडलेल्या अन्नाला विरघळवून पिकाच्या मुळांपर्यंत पोहोचवण्याचे काम करते. बाजारात 98% वाले दाणेदार किंवा फ्लेक्स स्वरूपातील ह्युमिक ॲसिड मिळते, जे एकरी 1 किलो या प्रमाणात युरियासोबत मिसळून वापरावे. यामुळे युरियाची कार्यक्षमता वाढते आणि तो वाया न जाता पिकाला हळूहळू उपलब्ध होतो. आता हे तिन्ही घटक एकत्र कसे करायचे आणि कधी द्यायचे हे समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. कारण इथेच अनेकदा चूक होते. तुम्हाला 45 किलो युरिया, 5 ते 6 किलो झिंक सल्फेट आणि 1 किलो ह्युमिक ॲसिड एका ताडपत्रीवर घेऊन चांगले मिसळून घ्यायचे आहे. आता इथं एक अत्यंत महत्त्वाची तांत्रिक बाब लक्षात ठेवा. जर तुम्ही पेरणीच्या वेळी बेसळ डोसमध्ये DAP वापरले असेल, तर आता वरखत म्हणून युरियासोबत झिंक मिसळायला हरकत नाही. पण जर तुम्ही आता टॉप ड्रेसिंगमध्ये DAP वापरणार असाल, तर झिंक आणि DAP कधीही एकत्र मिसळू नका. या दोघांचे एकत्र मिश्रण झाल्यास झिंक फॉस्फेट तयार होते, जे दगडासारखे कडक आणि न विरघळणारे असते, जे पिकाला मिळत नाही. त्यामुळे आपले साधे गणित आहे, युरिया, झिंक आणि ह्युमिक ॲसिड हे मिश्रण तयार केल्यावर ते जास्त वेळ तसेच ठेवू नका. कारण युरिया हवेतील ओलावा शोषून घेतो आणि मिश्रण ओलसर होऊन पुढे तुम्हाला पेरायला त्रास होऊ शकतो. आता प्रश्न येतो की पाणी देण्याआधी टाकायचे की नंतर? जर तुमची जमीन भारी, काळी, कसदार असेल, तर पाणी देण्याआधी हे खत फेकून द्या आणि मग पाणी सोडा. कारण भारी जमिनीत पाणी धरून ठेवायची क्षमता जास्त असते. जर तुमची जमीन हलकी किंवा रेताड असेल, तर आधी पाणी द्या आणि जेव्हा जमीन वापसा स्थितीत येईल, म्हणजेच ओलावा असेल पण पाय रुतणार नाहीत, तेव्हा हे खत टाका. हलक्या जमिनीत आधीच युरिया टाकला आणि वरून पाणी दिले तर नायट्रोजन वाहून जाण्याची भीती असते. तसेच पाणी देताना ते खूप जास्त साचून राहणार नाही याची काळजी घ्या. कारण गव्हाला ओलावा लागतो, पूर नाही. जास्त पाणी साचल्यास मुळांना ऑक्सिजन मिळत नाही आणि पिवळं पडतं. जेव्हा तुम्ही हे तिन्ही घटक योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी द्याल, तेव्हा तुम्हाला पिकात आमूलाग्र बदल दिसतील. खत टाकल्यानंतर अवघ्या 4 ते 5 दिवसात पिकांचा रंग गडद हिरवा काळसर होईल, जो नायट्रोजन आणि मॅग्नेशियमच्या उत्तम पुरवठ्याचे लक्षण आहे. 10 ते 12 दिवसानंतर तुम्हाला दिसेल की जिथे एका बीजातून फक्त 2 ते 3 काड्या दिसत होत्या, तिथे 10 ते 12 फुटवे निघाले आहेत. ह्युमिक ॲसिडमुळे मुळांचे जाळे इतके घट्ट होईल की भविष्यात जोराचा वारा आला तरी तुमचे पीक जमिनीवर लोळणार नाही. झिंकमुळे पानांचा आकार रुंद होईल, ज्यामुळे प्रकाश संश्लेषण क्रिया वाढेल आणि ओंबे भरताना दाणे टपोरे होतील. तर हा खर्च नसून ही गुंतवणूक आहे. एकरी काहीशे रुपयांचा हा अतिरिक्त खर्च तुम्हाला एकरी 4 ते 5 क्विंटलचे जास्तीचे उत्पादन देऊन जाईल. आधुनिक शेतीमध्ये काय वापरतो यापेक्षा कधी आणि कसे वापरतो हे जास्त महत्त्वाचे आहे. तर शेतकरी मित्रांनो, गव्हाच्या पेरणीनंतरच्या पहिल्या 20 ते 25 दिवसांच्या कालावधीला हलक्यात घेऊ नका. जुन्या पद्धतीनं विज्ञानाची जोड द्या. युरिया, झिंक आणि ह्युमिक ॲसिडचा हा त्रिवेणी संगम तुमच्या शेतात नक्कीच हिरवे सोने पिकवेल. तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. तसेच तुमच्या भागातील तुम्ही गव्हाची कोणती व्हरायटी पेरली आहे हे सुद्धा लिहायला विसरू नका. आम्हाला पुढील व्हिडिओ बनवताना यामुळे मदत होईल. माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या इतर शेतकरी ग्रुप्सवर शेअर करून त्यांनाही मदत करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका महत्त्वपूर्ण विषयावर सखोल चर्चा करण्यासाठी. तोपर्यंत कष्ट करा, प्रयोग करा आणि आधुनिक बना. धन्यवाद.